आपल्याकडे अगदी सुशिक्षित मध्यम वर्गामध्ये सुद्धा सिव्हिल इंजिनियर आणि बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर आणि आर्किटेक्ट आणि ब्रिज इंजिनियर किंवा आर्किटेक्ट आणि इंटिरियर डेकोरेटर ह्या सगळ्या पदांची म्हणूया, पदव्यांची म्हणूया किंवा व्यवसायांची म्हणूया इतकी गल्लत आहे मानली जाते. आणि त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगला सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांनी न जाण्याचा कल असतो. म्हणजे ब्राईट जेवढा विद्यार्थी बुद्धिमान खूप मार्क मिळवणारा तो सर्वसाधारणपणे सॉफ्टवेअर, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स असा जातो. परंतु सिव्हिल इंजिनियर असूनही कलेमध्ये, इतिहासामध्ये, साहित्यामध्ये एका वेगळ्या अर्थाने साहित्यामध्ये रस असणारा आणि राजकारणाकडे, विकासाकडे वेगळ्या दृष्टीने पाहणारा असा एखादा माणूस आपल्याला भेटला की आपण चकित होतो त्याच्या विविध थरांवरल्या असलेल्या इंटरेस्टकडे पाहून. माधव जोग हे त्यांच्यापैकी एक आहेत. शिवाजी महाराजांपासून ते ब्रिज इंजिनिअरिंगपर्यंत सगळ्यात त्यांना इंटरेस्ट आहे. शिवाजी महाराज हे तर त्यांचे आदर्श म्हणायचे का मार्गदर्शक म्हणायचे, त्यांना भेटलेच आहेत असं मला कधी कधी वाटतं त्यांच्याकडे पाहून. तर मला कायम असं आश्चर्य वाटलं की ही जी आपल्याकडे गल्लत केली जाते, म्हणजे शिवाजी महाराज आद्य आर्किटेक्ट असं आपण म्हणूया, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर, आणि ते सगळ्यात बदनाम असतात. तर ही बदनामी ह्या सगळ्या व्यवसायावर का आलेली आहे? बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर्सच्या सगळ्यांच्या डोक्यात बदनामी आहे. माझ्या मते बदनामी याचं प्रमुख कारण असं आहे की ह्या व्यवसायाशी फार मोठा समाजाचा भाग संलग्न असतो. ज्यांना घर घ्यायचं आहे अशी सगळीच लोक आहेत, त्यांचा या लोकांशी संबंध येतो. इतर व्यवसाय जितकी चांगली किंवा वाईट म्हणते तोच टक्का ह्या व्यवसाय चांगल्या किंवा वाईट लोकांचा आहे. पण ह्या व्यवसायाशी संबंध जास्त लोकांचा येत असल्यामुळे आणि वाईट लोकांचा टक्का कदाचित थोडा जास्तही असेल. त्याच्यामुळे एकदा ते ग्रह झाले की तो सर्व समुदायच तसा आहे. एखादा आंबा नाचका आहे हरकत नाही, पण सगळी त्याची आंब्याची अडीच नाचकी आहे असं वाटायला लागतं लोकांना. याच्यामध्ये काही अंशी बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्टर्स ही जी लोक आहेत त्यांचाही दोष आहे. त्यांनी जर मुळात काही स्वतःबद्दलच काही क्वालिटी कॉन्शियसनेसच्या काही कल्पना मनात पक्क्या ठरवून त्याप्रमाणे कामं केली तर लोकांचा त्याचे गैरसमज कदाचित कमी होतील. पण त्याचं एक कारण हे आहे का की सिव्हिल इंजिनिअरिंगकडे आपला मध्यमवर्ग जरासा गवंडी काम म्हणून तुच्छतेने पाहतो? हो, तेही आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगची एक मोठी अडचण अशी आहे की सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असं एक लोक मनात समीकरण धरून चालतात. प्रत्यक्षात सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये अतिशय मोठे डॅम, पाण्यात या सगळ्या वॉटर सप्लायचे पाईपलाईन, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट, रस्ते बांधणं, पॉवर स्टेशन बांधणं, कितीतरी प्रचंड आवाका आहे सिव्हिल इंजिनिअरिंग या विषयाचा. मुळात इंजिनिअरिंग जे सुरू झालं तेव्हा त्याला फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगच मूळ होतं आणि मग त्याच्यातून मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, पुढे काही काळ टेलिकॉम, मग काही काळ इलेक्ट्रिक, असे विविध ब्रँचेस त्यातून येत गेल्या. तर सिव्हिल इंजिनिअरिंग मूळ इंजिनिअरिंग आहे आणि त्याचा आवाका प्रचंड वाईट आहे. फक्त सुदैवाने किंवा दुर्दैवाने आपल्या देशात, विशेषतः महाराष्ट्रात, त्याच्यातून मला माहिती आहे मध्यमवर्गीय सुशिक्षित लोकांच्या सुद्धा सिव्हिल इंजिनिअरिंग आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं नातं एवढंच आहे. नातं आहेच पण एवढंच आहे असं लोक समजतात. सिव्हिल इंजिनिअरचे बाकीच्या ज्या सगळ्या विविध अंग आहेत त्याचा दुर्दैवाने लोक विचार करत नाही. याचं कारण असं होतं बहुतांशी की शहरामध्ये जे लोकांना दिसतं ते फक्त बिल्डिंगचंच काम असतं. डॅम कुठेतरी दऱ्याखोऱ्यात असतात, पाईपलाईन कुठून तरी अशा दऱ्याखोऱ्यातून येतात, तिथे सामान्यपणे माणसं बघायलाच जात नाहीत. त्यामुळे ही किती अवघड कामं आहे, त्यांनी करायला काय पद्धत लागते हे लोकांना माहितीच नसतं. हे माहिती नसल्यामुळे साहजिकच शाळा कॉलेजमधल्या मुलांना असं वाटतं की आपण ते सिव्हिल इंजिनिअरिंगला कुठे जायचं, येऊन बिल्डिंग आता बांधायचे, विटावर तर ठेवायच्या. त्याच्यामुळे लोकांना अत्यंत इंटरेस्टिंग प्रकारची कामं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्येच अंतर्भूत होतात. याची माहिती नसल्यामुळे मला असं वाटतं की बऱ्याच वेळा लोकांचा ओढा तिथपासून दूर जातो. दुसरा एक कदाचित असा भाग आहे की बिल्डिंग बांधणं, प्रत्येक माणूस बिल्डिंगमध्ये राहत असतो. त्यामुळे प्रत्येक गृहिणी, प्रत्येक गृहस्थ आपल्या घरामध्ये काही ना काही बदल करावे हे चालूच असतो. आयुष्यभर चालू असतात काही ना काही बदल. म्हणजे सोफासेट डावीकडून उजवीकडे नेणं हा बदलच आहे. पण ते करता करता लोकांना असं वाटायला लागतं की आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंगच कळतंय आणि इंटेरियर डेकोरेशनही कळतंय. आता उदाहरण म्हणून एका इंटेरियर डेकोरेटरने मुंबईमध्ये एका इमारतीचा एक कॉलमच काढून टाकायला सांगितलं, ती इमारत कोसळली. असं मुंबईतच घडलेला प्रसंग आहे. माणसं मेली त्याच्यात. हे ज्ञान नसताना नुसता आव आणायची जी काही पद्धत असते त्याच्यातलं हे थोडंसं होतं. आता त्यांना उदाहरणार्थ रस्त्यातनं जाताना मोठाले पूल लागतात, काम चालू असलेलं दिसतं आणि लवकर आपल्याला जात नाही म्हणून ते बिल्डर कॉन्ट्रॅक्टरला शिव्या देतात. मला वाटतं अशापैकी एक तुम्ही सध्या शिव्या खाणारे मुंबईमध्ये एक ग्रस्त आहात लोकांच्या, अंधेरी पुलाच्या संबंधामध्ये. एवढा मोठा प्रकल्प येतो
आणि तो थबकलेला आहे. त्यामुळे त्या भागात आले लोक की ताबडतोब लाखोली व्हायला सुरुवात करतात. स्वाभाविकच लोकांना असं वाटतं की हा एवढा वेळ का चालला आहे ब्रिज, आणि निष्कारण किंवा सकारण ते तुमच्या नाव पाहतात, तिथे नाव आहे तुमचं अजूनही, ते नाव पण तुम्हाला तुमच्यावर टीका करायला लागतात. तर नक्की ते का खोळंबलं आहे हे मला वाटतं नक्की श्रोत्यांना जाणून घेण्याची इंटरेस्ट आहे त्यांना खूप जाणून घेण्यात. मलाही ते समजून देण्यात कारण खूप मुंबईच्या रस आहे. लाखो लोकांच्या जीवनाचा प्रश्न आहे. मला पूर्ण कल्पना आहे, माझ्याही जीवनाचा प्रश्न आहे. अगदी महत्त्वाचा भाग असा आहे की याच्या पुलाच्या कामाबद्दल, अंधेरीच्या पुलाच्या कामाबद्दल समजापेक्षा गैरसमज फार आहेत. आणि ह्या निमित्ताने ॲक्च्युली आपण मला त्याच्याबद्दल काही खुलासा यायची संधी दिली, मी आपले आभार मानले पाहिजे. मुळात असं आहे की हा पूल पहिलाच असा भारतातला पूल होता की जसं टेंडर काढलं तेच अशा पद्धतीने ह्या पुलाखालची जी जागा आहे ती व्यापारी तत्वावर वापरा आणि मोबदल्यात आम्हाला हा पूल आणि 3 सबवे आम्हाला मोफत बांधून द्या किंवा किमान खर्चात बांधून द्या, अशा प्रकारची योजना होती. आता ह्या प्रोजेक्टची मूळची किंमत 140 कोटी रुपये आहे. 140 कोटी रुपयाचा पूल बांधण्याकरता सरकारने मला फक्त 9 कोटी रुपये द्यायची ही मूळची कल्पना होती. या पद्धतीवर आमचा तो ॲग्रीमेंट, आमचं कॉन्ट्रॅक्ट आहे त्या पद्धतीवर. 131 कोटी रुपये प्लस काही झाला तर फायदा, इतकी रक्कम, आणि तो फायदा होण्याची मला खात्री होती, तो या ब्रिज खालच्या जागेचा व्यापारी तत्वावर उपयोग करून मिळवायचा होता. म्हणजे हा पहिलाच असा प्रोजेक्ट महाराष्ट्रातला किंवा भारतातला होता की याच्यामध्ये टिपिकली ज्याला आपण रिअल इस्टेट म्हणू ते आणि इन्फ्रास्ट्रक्चर यांचा एकत्र आणून त्यांचा संगम करून इन्फ्रास्ट्रक्चर किमान किमतीत कमाल लोकांना किमान वेळात उपलब्ध व्हावं अशी याच्यात सोय झाली असती. हे टेंडर 94च्या नोव्हेंबरमध्ये मागवलं गेलं. त्याचा निर्णय आमच्या बाजूनी ते कॉन्ट्रॅक्ट आम्हाला आवडेपर्यंत नोव्हेंबर 97, 3 वर्ष लागली. आम्ही काम साधारणपणे डिसेंबरमध्ये चालू केलं आणि 1.25 वर्ष काम झाल्यानंतर जवळजवळ 75 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट माझी त्यात झाल्यानंतर बॉम्बे एन्व्हायरमेंटल ॲक्शन ग्रुप नावाची जी एक संस्था आहे त्यांनी ह्या पुलाविरुद्ध हायकोर्टामध्ये पब्लिक इंटरेस्ट रिट पिटिशन फाईल केलं. त्या अशा अर्थाचं की खालची व्यापारी जागा वापरू देऊ नये. त्यांचा पुलाला विरोध नाही आहे, तेव्हाही नव्हता, आजही नाही. त्या पुलाच्या फायनान्सिंगकरता जी खालची व्यापारी जागा व्यापारी तत्वावर आम्ही वापरणार होतो ती वापरायला मनाई करावी. ती वापरली नाही तर तुम्हाला पैसेच उभे राहणार आम्हाला नाहीत. पैसे उभे राहणार आहेत. आम्ही कोर्टाची दृष्टीपत्तीला बाब आणून दिली. जवळजवळ 2.5 वर्ष ही केस पेंडंट लाईट होती. जानेवारीमध्ये गेल्या वर्षीच्या, ह्या वर्षीच्या जानेवारीमध्ये हिअरिंग संपलं, अजून जजमेंट आलेलं नाही आहे. जजमेंट आलं की त्या व्यापारी तत्वावर जागा वापरायची का नाही, काय करायचं काय नाही, याविषयीचा फायनल निर्णय होईल. पण आज मी ह्या प्रकल्पात 110 कोटी रुपये गुंतवलेले आहेत. यातले मला सरकारने सुमारे 55 कोटी रुपये इंटरिम रिलीफ म्हणून दिले. बाकीचे पैसे माझ्या कंपनीचे स्वतःचे आणि वित्तीय संस्थांच्याकडून कर्ज ह्या रूपाने मी उभे केलेले आहेत. वित्तीय संस्थांचे असले तरी जबाबदारी माझी आहे, परत मला करायचे ते. लोकांना बघणाऱ्या हे लक्षात येत नाही की ह्या कामाला सरकार खर्च करत नाही आहे आणि त्याचवेळी सरकार मी खर्च कसा करावा ह्याच्याकरता मला जो मार्ग उपलब्ध करून दिलेला होता व्यापारी तत्वावर जागा वापरायचा, तोही उपलब्ध होऊ देत नाही आहे एका कोर्टातल्या केसमुळे. हा दोष सरकारचा का न्यायव्यवस्थेला दिरंगाई जी होते त्याचा? पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन होणं आवश्यक आहे माझ्या मते, समाजाच्या हिताच्या दृष्टीने. त्या निर्णय लागायला जे 2-2 वर्ष 2.5 वर्ष कालावधी लागतो डेव्हलपमेंट प्रोजेक्टच्या बद्दल, याचा त्रास कोणाला होतोय? मला होतोच आहे. कारण माझे 55 कोटी रुपये आणि एकूण 110 कोटी रुपयाचं व्याज जर आपण मोजलं तर रोज याचं व्याज 5 लाख रुपये होतं. ही माझी आजची इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे एक प्रकारे नुकसान पण आहे, प्रचंड नुकसान आहे. मी पुण्याचा मराठी बिझनेसमन आहे, त्याच्यावर मला अभिमान आहे. पुण्याचा ह्याच्याबद्दल आणि अभिमानाच्या बिझनेसमन ह्याच्याबद्दल. अशा ह्या परिस्थितीमध्ये 5 लाख रुपये रोजचं नुकसान सोसून मी धंदा करत राहिलो आहे. याचं लोकांना ॲप्रिसिएशन वाटायच्या ऐवजी लोकांना आज कदाचित असं वाटतं की जो पुलाला दिरंगाई करतायत, जेव्हा लोकांना हे लक्षात येईल की एक दिवस जास्त गेलं की जोपर्यंत 5 लाख रुपयाचं नुकसान होतं आहे, तेव्हा लोकांना नक्की हे लक्षात येईल की जो दिरंगाई करत नाही लवकरात लवकर काम पूर्ण करायचा प्रयत्न करतायत. कारण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घ्यायला मी काही वेडा नाही आहे. पण परिस्थिती अशी निर्माण झाली की आज कोर्टाने जर मला निर्णय दिला की तुम्ही खालची जागा व्यापारी तत्वावर वापरा, तर मला ती वापरून पैसे उभे करून पुढे चाल करता येईल. निर्णय जर दिला वापरू नका
तर सरकार मला पैसे द्यायला बांधिले, तरी कामाची काही ना काही मोकळी होईल. पण आज ही सगळी त्रिशंकू अवस्था असल्यामुळे तो पूल सध्या तसाच चालू. बांधकामाला सुरुवात आम्ही परत केली सरकारने आम्हाला काही पैसे दिल्यानंतर. पण कोर्टाची बाब अजून पेंडिंगच असल्यामुळे निश्चित काय होणार आहे शेवटी हे कोणालाच कळू शकत नाही, आम्हालाही नाही, सरकारलाही. म्हणजे एका बाजूला नोकरशाही, दुसऱ्या बाजूला न्यायव्यवस्था, तिसऱ्या बाजूला तुम्ही, असं हे ह्याच्या त्या त्रिकोणामध्ये तो या प्रेमाच्या त्रिकोणात पूल तो सापडलेला आहे. कचाट्यात आणि सापडलेलो त्या आहोत. त्रिकोणामध्ये मुंबईकर सगळे सापडलेले आहेत. आम्ही सापडलो, मुंबईकर सापडलेले आहेत. प्रत्यक्षात हा पूल ज्या पण पद्धतीने बाकीचे आम्ही 33 डिझाईन ब्रिज केलाय, मुंबईचे पूर्ण झाले. कारण ते सरकारने पेमेंट केले, त्याचं कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट केलं. मी बांद्र्याचा पूल, मला कितीतरी पूल मी बांधलेत मुंबईच्या बाहेरही. ती काम आमची 1.5-2 वर्षात पूर्ण झालीत, कारण त्यावेळेस सरकार आम्हाला पैसे देतं, आम्ही बांधतो. पण त्या पुलांना हे व्यापारी तत्वाचं, व्यापारी तत्वाचा वापर नाहीये. हा एकच पूल नेमका असा आहे, 34 मधला एकच का सर्व 34 पुलापैकी हा का एकच पूल असा आहे हां. की ज्याच्या खालची जागा व्यापारी तत्वावर वापरायची आणि त्यातनं फायनान्स आणि त्यातून फायनान्स उभा करायचा. आता प्रत्यक्षामध्ये ह्या पुलाच्या खाली 632 गाड्या मावू शकतील एवढं प्रचंड कार पार्किंगची मी सोय केलेली आहे. मला माहिती आहे, निश्चित माहिती आहे की मुंबईमध्ये एकही अशी जागा नाही आहे की ज्या एका ठिकाणी 632 गाड्यांची पार्किंगची सोय आहे. अच्छा. सुमारे 4.5 एकर जागा केवळ कार पार्किंग करता आहे. मुंबईमध्ये जे नियम आहेत डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन्स, त्याच्याप्रमाणे जर करायचं असेल 240 गाड्यांच्या करता मी कार पार्किंग द्यायला पाहिजे. मी त्या 2.5 पटीहून जास्त देतोय, कारण मी काही पब्लिक इंटरेस्टचा खऱ्या अर्थाने विचार केला. मुंबईतल्या गाड्यांची संख्या वाढते, गाड्यांच्या पार्किंगची रिक्वायरमेंट वाढणार आहे. हे सगळं आम्ही कोर्टासमोर मांडलेलं आहे. आता निर्णयाची वाट बघतोय आणि तोपर्यंत लोक देणाऱ्या शिव्या खातोय आणि बँकांना रोज 5 लाख रुपये जास्त व्याज भरतोय. इन्व्हेस्टमेंट म्हणजे रोजची 50 लाख रुपयांनी वाढती. काहीतरी एक योगायोग असा असावा की तुम्ही आणि वाद तुमच्याबद्दलचे असं एक समीकरण बनलेलं आहे. तर मला वाटतं त्या समीकरणामध्ये दुसरा एक वादग्रस्त प्रकल्प होता, म्हणजे रायगडवरती रोपवेने जाण्याचा. पण त्या प्रकल्पाकडे आणि त्या वादाकडे आपण 1 मिनिटाच्या छोट्या ब्रेककडनं घेऊन मग येऊया. महाराष्ट्र हा एक गडांचा आणि किल्ल्यांचा देश आहे किंवा प्रदेश आहे, आणि त्या गडांबद्दल, त्या किल्ल्यांबद्दल, ते बांधणाऱ्या शिवाजी महाराजांबद्दल तुम्हाला प्रचंड कुतूहल आहे. त्या अनेक गडांवरती अनेक लोकांना जाता येत नाही, जायची इच्छा प्रचंड असते, मलासुद्धा. मला खूप ठिकाणी जाता आलेलं नाही. अशा एका गडावरती जाण्यासाठी सोय म्हणून तुम्ही तो एक रोपवेची कल्पना मांडली. अशा खरं युरोप अमेरिकेत खूप आहेत, पण तुम्ही ती कल्पना मांडली मात्र, आणि रायगडाला गळफास नावाचे अग्रलेख, लेख, बातम्या यायला लागल्या. प्रत्यक्षात तुम्ही जिंकलात. त्याच्या पाठीमागची तुमची संकल्पना काय होती? कारण मला वाटतं तो पहिलाच प्रकल्प तशा प्रकारचा महाराष्ट्रातला, आणि त्याच्याबद्दल वाद नक्की का निर्माण झाला? खरं सांगू का, तुम्ही मगाशी म्हणलात तसं मी बऱ्याचशा वादामध्ये असतो, पण त्यातून मला बरं वाटतं. कारण जो काही करतो त्या माणसाबद्दलच वाद निर्माण होतो. जे काही करतच नाहीत त्यांच्यावर वाद निर्माणच होऊ शकत नाही. रायगडला रोपवे करावं ही कल्पना माझी नाही, माझ्या वडिलांची कल्पना. माझे वडील 94 साली जेव्हा रायगडवर गेले तेव्हा त्यांचं वय 67 होतं, बायपास झालेला होता, त्यांना चढून जायला त्रास झाला. म्हणून त्यांनी विचार केला की इथे काही ना काही सोय जर केली तर वृद्ध लोकांना, त्यांना काही शारीरिक व्यथा आहे, अशा लोकांना तरी निश्चित त्याचा उपयोग होऊ शकेल. तरुण लोकांना याचं नुकसान नक्कीच काही नाही आहे. पण काही असे शिवभक्त म्हणवणारी लोक आहेत, त्यांना असं वाटलं की हा जर रोपवे केला तर रायगडाचं पावित्र्य नष्ट होईल. आपण म्हणलात तसं काही लोकांना असं वाटलं की रायगडाला गळफास लागेल. या लोकांनी खरोखर शिवाजी महाराजांचा अभ्यासच केलेला नाही. जेवढं आधुनिक तंत्रज्ञान मिळेल ते त्या काळात शिवाजी महाराजांनी जास्तीत जास्त वापरलं होतं. मला खात्री आहे की शिवाजी महाराजांच्या काळात जर मी असतो, जर हा रोपवे मला बांधायला मिळाला असता तरी माझं कौतुक केलं असतं. त्यांनी ते शिवभक्त म्हणवणारे जे लोक आहेत त्यांनी जो अत्यंत त्रास दिला. म्हणजे पैकी काही गृहस्थ, साबीर शेख नाव घेऊन बोलायला काहीच हरकत नाही, संभाजीराव भिडे म्हणून एक आहेत सांगलीचे, या लोकांनी कडाक्याचा विरोध केला. कित्येक वेळा त्यांनी लोक अशा प्रकारची तिकडे पाठवली. त्यांनी रोपवेचं चालू असलेलं काम बंद करणं नाही, पाडायचा प्रयत्न केला. बरं. खूप कष्ट घ्यायला लागले, खूप मारामारी करायला लागल्या, शारीरिक मारामारी करायला लागल्या. कारण लोक मारायला आल्यावर आम्ही काय गप्प बसू शकत नाही, कारण आमच्या हातात काय बांगड्या भरलेल्या नाहीत. बरं, आम्ही शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि बांगड्या भरायचे हेही आम्हाला जमायचं नाही. पण प्रत्यक्षात खूप लोकांनी दुवा दिलाय ना तो प्रकल्प. आता परिस्थिती अशी आहे की जेव्हा आम्ही रोपवे बांधला 96 साली एप्रिलमध्ये हा रोपवे चालू झाला. एप्रिलमध्ये, म्हणजे आता 5 वर्ष पूर्ण झाली.
त्यावेळेला आम्ही एस.टी. बस किती येतात आणि गाड्या किती येतात याची मोजदाद करून असं काढलं होतं की दरवर्षी रायगडला 12,000 लोक येतात अच्छा, पण ज्यांची वरपर्यंत जाण्याची इच्छा असते. शिवजयंतीच्या उत्सवासहित, हां. शिवपुण्यतिथीच्या उत्सवासहित. हम्म. पुण्यतिथी लोक उत्सव का करतात मला कळले नाही, पण करतात. हम्म. रोपवे झाल्यानंतर 5 वर्षात गेल्या वर्षी फक्त रोपवेनी 80,000 माणसं गडावर गेली. बापरे. म्हणजे कमीत कमी मी असं म्हणेन तिथपासून आजपर्यंत 68,000 माणसं दरवर्षी अशी वाढली अच्छा. की ज्यांना महाराजांच्या समाधीचं दर्शन घेता आलं, त्यांच्या पायावर डोकं ठेवायचं त्यांना सद्भाग्य मिळालं. म्हणजे 12,000 जात होतेच, हे 68,000 हे केवळ रोपवे असल्यामुळे. रोपवे असल्यामुळे वाढीव आली. हां. पायी जाणारे अजूनही 4-5 हजार आहेतच, ते काही कुठे कमी नाही झालेले. पण रोपवेच्या सोयीमुळे आज मला असं कित्येक वृद्ध माणसं 80 वर्षाच्या 85 वर्षाच्या पुढच्या वयाची येऊन भेटली आहेत, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं की तुम्ही हा रोपवे केलात म्हणून मला वर जाऊन महाराजांच्या समाधीवर डोकं ठेवून नमस्कार करता आला. आम्ही ज्यांना आयुष्यभर आदर्श मानतो आणि जिथे आम्ही 25व्या वर्षी पळत वर जायचो आणि जिथे वयोपरत आम्हाला जाता येत नाही तिथे आम्हाला जायची संधी मिळाली. मला ह्या प्रकल्पामध्ये खूप अडचणी आल्या, पण तरीही माझ्या वडिलांच्या जिद्दीमुळे आम्ही अर्थात प्रयत्न केले, हा रोपवे पूर्ण करता आला. आणि मला खरोखर बरं असं वाटतं की कित्येक मराठी लोकांना, कित्येक अमराठी लोकांना, उत्तर प्रदेशातले लोक, काश्मीरमधली लोक, आसाममधली लोक महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला येतात. कर्नाटकमध्ये येतात, एक प्रांत असं नाही तिथले लोक येत नाहीत. आम्हाला ते एक समाधान निश्चित आहे. पहिल्यापासून आम्हाला हे माहिती होतं की हा प्रकल्प फायद्याचा नाही आहे. 2.5 कोटीच्या इन्व्हेस्टमेंटवर हा प्रकल्प फायद्याचा होऊच शकत नाही. पण महाराजांनी जे केलं त्याचं एक अंशतः आपण रूढ फेडायचा प्रयत्न करू आपल्यापर्यंत, म्हणून आम्ही हे केलेलं आहे. म्हणजे या रायगडाला तुम्ही झोप आणून दिली नाही थोडक्यामध्ये. आणूही देणार नाही. आणूनही देणार नाही. मग तीच गरज इतरही गडांची आहे. निश्चितच आहे. पण मग तो भावना किंवा श्रद्धा शिवाजी महाराजांवरची किंवा महाराष्ट्रवरची, मराठी बाण्यावरची एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला व्यवहार, त्या भावना आणि व्यवहारचं गणित जुळत नाही, आदबट्ट्याचा व्यवहार होतो असं लोक म्हणतात. त्याचं का ते सबसिडी दिली पाहिजे त्याला? एका मर्यादेपर्यंत आदबट्ट्याचा व्यवहार जो मला माझ्या ताकदीवर खेळता येईल तेवढा मी केलाय. रायगडचं स्थान सर्व गडांच्या मध्ये महाराष्ट्राला अनन्यसाधारण आहे. ती मराठ्यांची राजधानी होती. तिथे शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. त्या गडाला अत्यंत मोठा इतिहास आहे. माझी क्षमता किती आहे त्या मनाने मी एका गडाचं केलं. जर मला परमेश्वराने ताकद दिली मी प्रत्येक गडावरही करीन, आणि परमेश्वर ताकद देईल अशी मला खात्री आहे. तुम्ही बोलताना असा उल्लेख केला की शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन हा अत्यंत आधुनिक आणि आजच्या भाषेत बोलायचं तर वैज्ञानिक सुद्धा होता. दुर्दैवाने आपल्या शिवाजी महाराजांच्या भक्तांना ह्या त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल फारशी माहिती नाही आहे. त्यांचं शौर्य लोकांना माहिती आहे, धैर्य लोकांना माहिती आहे, कर्तबगारी, गनिमी कावा सगळं माहिती आहे. परंतु हा आधुनिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोन शिवाजी महाराजांचा होता असं जे तुम्ही सांगता, आणि तुम्ही प्रसिद्ध इतिहासकार मेहेंदळ्यांचे जवळचे निकटचे मित्र आहात, तो काय दृष्टिकोन म्हणजे कशात तुम्हाला सापडला, कशात दिसला? इंजिनियर तुम्ही एका बाजूला. महाराजांचा दृष्टिकोन ते अत्यंत व्यावहारिक बुद्धीचे, अत्यंत शास्त्रोक्त बुद्धीचे होते. प्रत्येक गोष्टीचा दिसतो. अगदी साधं बघा, त्यांनी गडांच्या ज्या प्रकारे बांधणी केली आहे अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने केलेली आहे. तेव्हाचे बांधलेले गडाचे कित्येक तट आजही व्यवस्थित आहेत. आणि पुण्या मुंबईतल्या काही बिल्डरनी तुम्ही मगाशी म्हटलात त्याप्रमाणे ज्यांना दोष दिले जातात त्यांनी बांधलेल्या बिल्डिंगा 3ऱ्या वर्षीसुद्धा पडतात. या तटांनी तोबगोळे घेतलेले आहेत. अशा परिस्थिती उभे आहेत. काही ना काही शास्त्रोक्त पद्धतीने केल्याशिवाय होऊ शकत नाही. महाराजांचा शास्त्रोक्त दृष्टिकोन पाहिजे कित्येक बाबी आहेत. महाराष्ट्रांनी राज्य व्यवहार कोश मराठीत केला. कुठली गोष्ट शास्त्र म्हणजे सायन्स या अर्थाने शास्त्र समजून आपण मराठीत जे आपण शास्त्रोक्त म्हणतो, भाषा ही एक शास्त्रच आहे. त्याचा एक व्यवहार कोश असावा. मला जर मराठी भाषा माझी जर भाषा आहे ती मला जर चांगली पुढे आणायची असेल तर राजाचा म्हणून तो व्यवहार कोश असला तर तो लोक वापरतील. याच्या इतका व्यवस्थित दृष्टिकोन मला वाटतं इतर कुठल्याही राजांनी हिंदुस्थानातल्या असा व्यवहार कोश त्याच्या भाषेतला कुठल्याही भाषेतला तयार केलेला नाही आहे. मी ह्याला अत्यंत शास्त्रोक्त आणि विचारपूर्वक काम करण्याची पद्धत म्हणतो. 2च उदाहरणं आहेत. माझे मित्र गजाननराव मेहेंदळे हे ह्या विषयाचे मोठे अभ्यासक आहेत. खरं तर आपण त्यांना विचारलं तर तशी 500 उदाहरणं देऊ शकतो. पण खरं तर अशी उदाहरणं मी देणं योग्य नाही. कारण गजाननरावमध्ये मित्र असल्यामुळे कुठलाही शब्द बोलायच्या आधी पुरावा नसला तर बोलू नये अशी हल्ली काळजी वाटते. नाही, पण दृष्टिकोनाचा जो दृष्टिकोनाबद्दल मी हे म्हटलं त्याप्रमाणे ह्या 2च गोष्टी जरी आपण पाहिल्या, त्यांनी काय पद्धतीने कुठे कुठे किल्ले तयार केले, जिंजीपर्यंत त्यांनी साम्राज्य कुठे, महाराष्ट्रातला पश्चिम भाग कुठे आणि भारताचा पूर्व भाग कुठे, जिंजीपर्यंत का आत गेले.
एक अत्यंत फोरसाइटेड सायंटिफिक प्लॅन विचार असल्याशिवाय त्यांनी हे निश्चित केलं नाही. मला वाटतं हा त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे, तो तुमच्यामध्ये बिंबलेला आहे. म्हणूनच तुम्ही आत्ताच्या काळाच्या पुढे जाऊन आधुनिकतेचा विचार करता. तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये पण काहीतरी सुरू केलं आहे. सॉफ्टवेअर आणि मीडिया, म्हणजे एका बाजूला पूल बांधताना, गवंडी काम करताना, दुसऱ्या बाजूला 21व्या-22व्या शतकात चालणारे उद्योगही तुम्ही घेताय अंगावर. हो, आम्ही करतोय सॉफ्टवेअर. जोग सॉफ्टवेअर सोल्युशन्स म्हणून आम्ही कंपनी चालू केली. त्यातर्फे पण शिक्षणाचं पण काहीतरी, विशेषतः एज्युकेशनल सॉफ्टवेअरवर आम्ही आता मेन फोकस करतोय. शास्त्र विषय 8वी ते 12वी आणि पुढे इंजिनिअरिंग आणि पुढे मेडिकल अशा पद्धतीचे आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलप करतो की ज्याच्यामुळे मुलांना बेसिक ज्ञान मिळेल. आणि बेसिक ज्ञान मिळेल की परीक्षा फार सोप्या होतात, हा माझा अनुभव आहे. सध्या दुर्दैवाने शिक्षण पद्धती अशी राहिली की परीक्षा हाच मुख्य उद्देश असल्यासारखा झपाटल्याप्रमाणे लोक कामं करतात. त्या प्रकारात मग शेवटी परीक्षा पास होतात, त्यांना डिग्र्या मिळतात, त्यांना पोस्ट ग्रॅज्युएट डिग्र्या मिळतात, त्यांना डॉक्टरेट मिळतात, पण तरी ज्ञान मिळालेलं नसतं. याचा आम्हाला जेव्हा त्रास व्हायला लागला माझ्या कंपनीमध्ये, जेव्हा मी इंजिनियर अपॉइंट करतो त्यावेळेला ग्रॅज्युएट होऊन आमच्याकडे आलेल्या इंजिनियरला पहिल्यापासून शिकवायला पण सुरुवात करायला लागते. हे जेव्हा मला अनुभव आला तेव्हा मला विचार हा मनात आला की कुठे ना कुठे नुसता शासकीय पद्धतीला किंवा शिक्षण पद्धतीला दोष न देता मी तर काही प्रयत्न केला तर मी काहीतरी केलं. नुसतं टीका करणं कुणीही करतं. या दृष्टीने मी एज्युकेशनल सॉफ्टवेअरची सुरुवात केली. अत्यंत वेगळ्या प्रकारचं आणि अल्ट्रा मॉडर्न सॉफ्टवेअर आहे. याच्यात का इंटरॅक्टिव्ह सॉफ्टवेअर माझ्या मैत्रिणी जगात इतर कुणीही केलेलं नाही आहे. तसं आम्ही कमर्शियल सॉफ्टवेअर डेव्हलप केलेत, इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर डेव्हलप केलेत आणि सॉफ्टवेअर हा उद्याचा व्यवसाय म्हणून आम्ही बॉडी शॉपिंग हा जो बेसिक व्यवसाय बऱ्याचशा मोठमोठ्या कंपन्या करतात ते न करता आम्ही प्रॉडक्ट कंपनी होतोय. आम्हाला त्या अर्थाने वेगळ्या दृष्टीने आम्हाला पुढे जायचं. पण आता एज्युकेशन संबंधात तुम्ही एक फार काहीतरी इंटरेस्टिंग प्रकल्प करताय की आपण प्रत्यक्षात बोलतो किंवा वाचतो किंवा लिहितो, हे शब्द एकूण माणूस जीवनक्रमामध्ये किती शब्द प्रत्यक्षात वापरात आणतो आणि त्याच्या आधारे त्याच्या काय म्हणतात त्याला विश्वाची, मानसिक विश्वाची संकल्पना तयार होते. तर असं काहीतरी तुमच्याकडे एक रिसर्च आहे ना की किती शब्द त्याच्या आधारे ते सॉफ्टवेअर गेलं पाहिजे. आता खरं पाहिलं तर असं आहे की इंग्रजी भाषेत आपण ऑक्सफोर्डची मोठी डिक्शनरी पाहिली 26 खंड जी आहे ते 12.5 लाख शब्द आहेत. पण त्या मोठ्या हा मोठा म्हणजे असा तो काही हजार रुपये किंमत आणि काही हजार आणि एवढी जागा अडते, प्रचंड जागा, 12.5 लाख शब्द, 12.5 लाख शब्द साधारणपणे आहेत. पण प्रत्यक्षात त्याच डिक्शनरीच्या फॉरवर्डमध्ये प्रस्तावनेत असं लिहिलेलं आहे की उत्तम इंग्लिश जाणणारा, इंग्लिश भाषा बोलणाऱ्या देशातला माणूस त्याच्या प्रोफेशनल कॉम्पिटन्सचे इंग्रजी शब्द मोजता 5 ते 5.5 हजार शब्द जाणतो. 5 ते 5.5 हजार. 12.5 लाखात उत्तम इंग्रजी जाणणारा माणूस, उत्तम इंग्रजी जाणणारा, इंग्रजी बोलणाऱ्या देशातल्या माणूस हा एवढे शब्द वापरतो. एवढे शब्द वापरतो. मग मला असं वाटलं की मग एवढ्या मोठ्या डिक्शनरीचा उपयोग काय? कारण सगळ्यांना काही भाषाशास्त्रज्ञ व्हायचं नाही. विशेषतः शाळा कॉलेजमधल्या मुलांना किमान आवश्यक शब्द किती आहेत तेवढेच आधी सुरुवातीपासूनच शिकवते का एका वेगळ्या पद्धतीने, तर मुलांचं इंग्रजी सुधारायला मदत होईल. म्हणून आम्ही एक डिक्शनरी पण पिक्चर बेस्ड म्हणून पिक्शनरी करायचा प्रयत्न करतोय. प्रॉडक्ट आमचा 6 महिन्यात बाजारात येईल. त्याच्यामध्ये मी 5,500 शब्दच निवडलेत जे आम्ही एका ठराविक पद्धतीने सर्वे करून काढले की एवढे शब्द सरासरी इंजिनियर्स, वकील, चार्टर्ड अकाउंटंट्स, डॉक्टर्स या विविध प्रोफेशनमध्ये लोकांच्याकडून एका प्रकारे लिस्टिंग करून घेऊन काढलं की हे एवढे शब्द लोकांना माहिती असतात सामान्य वापरातल्या. पण हे ज्यांनी काढले ते लोक त्यांच्या क्षेत्रातले पोस्ट ग्रॅज्युएट किंवा डॉक्टरेट्स आहेत. आम्ही आता इंडेक्स बेस्ड डिक्शनरी करतोय. डिक्शनरी रेफरन्स बुक असतं, आम्ही ते आता पुस्तक करतोय. त्याच्यामध्ये विविध प्रकार आणि हे विशेषतः बिगरीपासून 4थीपर्यंतच्या मुलांना फार उपयोगी होईल. त्याच्यामध्ये ई फॉर एलिफंट म्हटलं की तो हत्ती स्क्रीनवर येऊन तो पाय हलवेल आणि फूट म्हणून शब्द येईल, सोंड हलवेल आणि ट्रंक म्हणून शब्द येईल, शेपूट हलवेल टेल म्हणून शब्द येईल, तो डोळा मारेल, हत्ती डोळा मारताना फार छान दिसतो आणि आय असं दिसेल ॲनिमेशन मधला. अशा प्रकारचं करतो. याच्यामुळे मुलांना ती भाषा समजण्याकडे आणि असोसिएशन मेमरी डेव्हलपमेंट मदत होईल. किंवा ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा किती शब्द आहेत? ज्ञानेश्वरीमध्ये साधारणपणे 2200 शब्द आहेत. संपूर्ण ज्या ज्ञानेश्वरीला आपण मराठीची आधुनिक हे मानतो त्याच्यात फक्त 2200 शब्द आहेत. 2200 शब्द आहेत.
अच्छा. बायबलमध्ये 2200हून जास्त शब्द नाहीत, 2200-2300 शब्द आहेत. मला वाटतं- दासबोधामध्ये किती शब्द आहेत ते काढायचं चाललंय, पण ते 2.5 जास्त निघणारीची शक्यता फार कमी आहे. मला वाटतं इवन बिल गेट्सनी पण असंच काहीतरी म्हटलं ना की एकूण शब्द किती आहेत त्याच्या आधारे सगळं सॉफ्टवेअर डेव्हलप करून त्यांनी पण काहीतरी 5,500चा आकडा दिलेला आहे. त्यांचा आकडा तोच आहे. 5,500चाच आकडा आहे. मला वाटतं ह्या शब्दप्रभुत्व वेगळ्या अर्थाने या शब्दप्रभुत्वाकडून ते आपल्या ब्रिटिश प्रभुत्वापर्यंत असा तुमचा जो काही प्रवास चालू आहे तो प्रवास विलक्षण लोभस असा म्हणता येईल असा आहे. परंतु ते सगळे प्रवास तुम्ही करा, सॉफ्टवेअर तुम्ही करा, मल्टीमीडियामध्ये तुम्ही आहात ते पण करा. पण मुंबईकरांच्या वतीने मी एक तुम्हाला विनंती करेन, तो काही करून तो नोकरशाही तुम्ही आणि आम्ही प्रवासी यांच्यातला त्रिकोण लवकर संपून तो ब्रिज पूर्ण करा. तो तुम्हाला करायची संधी मिळेल अशा शुभेच्छा तुम्ही तुम्हाला देतोच. आणि अशा रोपवेसारखे प्रकल्प महाराष्ट्रभर करून जर आम्हाला आमचा इतिहास अशा जवळनं पाहण्याची सगळ्या महाराष्ट्राला संधी दिली तर तुम्ही जरी वादग्रस्त झालात तरी आम्हाला त्यांचा लाभ होईल अशी खात्री व्यक्त करून मी तुम्ही समोरासमोरमध्ये इथे आलात स्टुडिओमध्ये त्याच्याबद्दल आभार मानतो.